मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांनी 5 फेब्रुवारी 2025 याआधी क्लेम केली असेल, शिक्षणासाठी असेल, म्हणजेच कोणत्या लग्नासाठी असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारची क्लेम असेल, एज्युकेशनसाठी क्लेम असेल, ती क्लेम मित्रांनो रद्द झालेली आहे. म्हणजेच ती जे क्लेम तुम्ही केलेली होती ती क्लेम कॅन्सल केलेली आहे आणि त्याची जे तारीख आता आहे तुम्हाला ती नवीन तारीख निवडायची आहे मित्रांनो. तर नवीन तारीख तुम्हाला कशी निवडायची आहे आपण ते पाहणार आहोत. सर्वात प्रथम या वेबसाईटवर जी माहिती दिलेली आहे ती वाचू मित्रांनो, आणि त्यानंतर नवीन क्लेम कशी करायची ते सुद्धा पाहूयात. तर सर्वात प्रथम वेबसाईटवर माहिती दिलेली आहे मित्रांनो, ते बघा. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी व नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल व 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. बघा मित्रांनो, 5 फेब्रुवारी नंतर तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेले आहे आणि आता हे काम तुम्हाला म्हणजे घरी बसल्याच ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. मात्र पुढे पहा, लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत. आता बघा मित्रांनो, हा जो पॉईंट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या लोकांनी IWBS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जे क्लेम केलेले आहे 5 फेब्रुवारी 2000 आधीची क्लेम, ती क्लेम रद्द तारीख म्हणजे त्या क्लेमची तारीख रद्द करण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला नवीन क्लेम करावी लागणार आहे नवीन तारीख घ्यासाठी. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. म्हणजे याच लिंकवरून तुम्हाला नवीन तारीख निवडता येणार आहे. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करावे. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोच पावती क्रमांक भरावायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर शिक्षणाची क्लेम केली असेल, लग्नाचे पैसे मिळत आहे त्याची क्लेम केली असेल, एज्युकेशन क्लेम केली असेल, अशा कोणत्याही प्रकारची क्लेम केली असेल मित्रांनो, तर ती आता तुम्हाला त्याची डेट जी आहे ती चेंज करावी लागणार आहे, कारण की ती रद्द केलेली आहे क्लेम. तर डेट चेंज करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुमची डेट आहे मित्रांनो ते चेंज करू शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे रजिस्टर्ड नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्ममध्ये क्लिक करून तुम्ही जे तुमचा क्लेम आहे ते दुरुस्त करू शकणार आहे मित्रांनो आणि तुम्ही नवीन तारीख निवडू शकणार आहेत. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला कामाला वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.